सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी 24 तास। हे काम नव्हे, जबाबदारी आमची। कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जनसंपर्क कार्यालयात शुक्रवार दिनांक 25 एप्रिल 2025 रोजी विविध पक्षातील कार्यकर्त्यांचा भव्य पक्षप्रवेश सोहळा उत्साहात पार पडला। या कार्यक्रमाची माजी आमदार अनिकेत तटकरे आणि माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुधाकर भाऊ घारे यांच्या प्रमुख उपस्थितीने उत्साह आणखी वाढला। कार्यक्रमादरम्यान अनेक अनुभवी आणि युवा कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत पक्षाच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला। यावेळी नगर परिषद, नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समित्या, ग्रामपंचायती तसेच सहकारी संस्था क्षेत्रातील माजी व विद्यमान पदाधिकाऱ्यांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। उपस्थित कार्यकर्त्यांनी कर्जत खालापूर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक बळकट करण्याचा निर्धार केला। या प्रसंगी बोलताना सुधाकर भाऊ घारे म्हणाले की पक्षवाढीसाठी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचून गाव पातळीवर काम करणे महत्त्वाचे आहे। आगामी ग्रामपंचायत, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुकीत पक्ष अधिक जोमाने उतरेल। तर अनिकेत तटकरे म्हणाले, या भागातील जनतेचे सुधाकर भाऊंवर प्रेम हेच त्यांच्या कार्यक्षमतेचे प्रमाण आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काम या भागात जोरात सुरू असून पक्षप्रवेश कार्यक्रम हेच त्याचे उदाहरण आहे। कार्यक्रमाला कर्जत, खोपोली, माथेरान नगर परिषदेचे नगरसेवक, खालापूर नगरपंचायतीचे पदाधिकारी, युवक व महिला सेलचे कार्यकर्ते, अनुसूचित जाती जमाती, अल्पसंख्याक विद्यार्थी, युवतींसह विविध घटकातील प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते। माझं नाव आयुष उमर जुवारी, माजी सरपंच, ग्रुप ग्रामपंचायत सालुकतर्फे वरेडी, उपसरपंच पण होतो। अनेक पदावर ग्रामस्थांनी मला तिथे बसवलेलं आहे। आज जे प्रवेश झालेला आहे इथे, हा कुठल्या ज्या पूर्वीच्या पक्षामध्ये आम्ही काम करत होतो त्याच्या पक्षाची कुठलीही नाराजी हा कारणच नाही। त्या पक्षामध्ये आम्हाला मान सन्मान, यथोचित मान सन्मान आमचा होत होता, झालेला आहे। गेल्या 26 महिन्यापूर्वी आमचा त्या पक्षामध्ये प्रवेश झाला होता। त्या 26 महिन्यामध्ये आम्हाला जे पाहिजे ते मान सन्मान मिळालेला आहे। परंतु ज्या पद्धतीने आमच्या ज्या उमेदवार जे होते त्या तत्कालीन नितीनदादा सावंत यांना ज्या पद्धतीने इलेक्शनमध्ये विधानसभेला मतदारांकडून जे आम्हाला अपेक्षित होतं तो यश मतदारांकडून मिळालं नाही, ते मतदान झालं नाही काही लोकांकडून। त्यामुळे आता सुधाभाऊ अपक्ष असताना सुद्धा त्यांनी ज्या पद्धतीने मताधिक्य मिळवले त्याच्यावरून आम्हाला एक अंदाज आला की आम्ही इतर कुठे दुसऱ्या पक्षात जाण्यापेक्षा सुधाभाऊचा पक्ष यापुढे जर काही काम करायचं असेल तर सुधाभाऊ हे सत्तेमध्ये आहेत आणि येणाऱ्या पुढच्या ज्या काही ग्रामपंचायत आणि माझा प्रामुख्याने जर निर्णय जर घेतला, माझं मत विचारला गेला तर मी एकच सांगणार की हा निर्णय माझ्या कार्यकर्त्यांचा आहे। गेली अनेक वर्षे 1995 पासून तर मी सक्रिय राजकारणात असल्यामुळे तेव्हापासून तर मी कार्यकर्त्यांना सांगितलं की 2025 पर्यंत मी जसं सांगितलं तसं तुम्ही ऐकलेलं आहे। 2025ला ही निवडणूक विधानसभेची होऊ द्या, तोपर्यंत आपण एका याच्याने काम करूया। त्याच्यानंतर एक बैठक लावू आपण आणि त्या बैठकीमध्ये जे तुम्ही मला सुचवाल, जे तुम्हाला जो पर्याय योग्य वाटेल त्या पर्यायाच्या सोबत मी असेल। आणि लोकांचा एकच हे आला की मत आला की आपल्याला त्या बैठकीतून की आपल्याला सुधाभाऊ ज्या पक्षाचं काम करतात राष्ट्रवादी काँग्रेसचा, तर सुधाभाऊच्या सोबत आपण आता यावेळी जावं असं सर्वांना वाटलं आणि त्या लोकांच्या मताच्या सोबत मी हा निर्णय घेतलेला आहे। आणि दुसरा विषय की तुम्ही बोलले की मुस्लिम समाज किती होता, मुस्लिम समाज आता जे आलेला आमचा तो भागच जे आहे ते आमची ग्रामपंचायत मुस्लिम आणि आदिवासी हेच जास्त प्रमाणात तिकडे त्या ग्रामपंचायत ग्रुप ग्रामपंचायतमध्ये लोकसंख्या आहे तिकडे। आणि ते ज्या आता जो प्रवेश झालेला आहे त्या प्रवेशामधून जवळजवळ 80% आसपास मुस्लिम आणि आदिवासी समाज यांनी प्रवेश केलेला आहे। तुमच्या गावातील समस्या, प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचवा। आम्ही तुमचा आवाज म्हणून प्रशासनापर्यंत पोहोचून तुम्हाला न्याय मिळवून देऊ। तुमच्या व्यवसायाची किंवा सेवांची जाहिरात बीजी 24 तासवर करा। आम्ही तुमची माहिती घराघरात पोहोचू। आपल्या यशाची प्रसिद्धी आम्ही देऊ।